नमस्कार. आपण त्रिगुणांचा अभ्यास करतो आहे. पहिल्या 18 श्लोकांमध्ये म्हणजे अगदी 219व्या ओवीपर्यंत आपण तिन्ही गुणांचा विचार केला. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे गुण म्हणजे काय, ते गुण ज्या ज्या ठिकाणी असतात ती माणसं कशी असतात. सात्विक माणूस जो असतो कसा प्रसन्न असतो, निर्मळ असतो. त्या सत्वगुण म्हणजे जणू की प्रकाश उत्पन्न करणारा असतो, ज्ञान उत्पन्न करणारा असतो असं आपण पाहिलं. रजोगुणी जो असतो तो आसक्ती त्याला जास्त असते, हे हवं आहे ते हवं आहे असं असतं, मोहात अडकतो तो. आणि तमोगुणीचं काय बोलावं, प्रमाद करणं, आळस, झोप अशा सगळ्या गोष्टी त्याला असतात. असं आपण त्रिगुणांचा विचार केला. त्यात आणखीन एक गोष्ट अशी आपण पाहिली की प्रत्येकामध्ये हे 3 गुण असतात, प्रमाण वेगवेगळं असतं. सत्वगुणी माणसाजवळ सत्वगुण जास्त असतो, रजतम दबलेले असतात. रजोगुणी माणसाचा रजोगुण जास्त असतो, सत्व आणि तम दबलेले असतात. अशा पद्धतीने एक गुण काहीतरी जास्त आणि बाकीचे 2 गुण त्या मनाने दबलेले आणि त्यावरून आपण तो माणूस सात्विक आहे का राजसिक आहे का तामसी आहे असं आपण त्याला लेबल लावतो. असा आपण विचार केला. त्यात आणखीन एक असा विचार भगवंतांनी आपल्याला सांगितला की सत्वगुणी जो माणूस असतो तो स्वर्गात जातो. रजोगुणी जो माणूस असतो त्याच्या इच्छा असतातच ना, पण तो रजोगुणी असतो तो परत मनुष्य देहामध्ये येतो. आणि तमोगुणी मात्र अगदी किडामुंगीचं पशुवत जीवन, त्याला पुढलं आयुष्य, पुढला जन्म हा पशुवत मिळतो असं पण भगवंतांनी आपल्याला सांगून टाकलं. आता प्रश्न असा आला की ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाणारा जो आहे त्याला परमात्म तत्व कळतं. सत्वगुणात सुद्धा अडकून चालणार नाही, तर तिन्ही गुणांच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि असं तत्वतः जाणं म्हणजे स्वरूपाला प्राप्त होणं असा जो काही विचार आहे. म्हणजे आता 3 गुणांचा अभ्यास केला, 3 गुण म्हणजे काय ते आपल्याला कळलं. पण आता आपल्याला ज्या स्वरूपाशी जायचं आहे, नरदेह मिळालेला आहे, तर आपल्याला या विषयाचा विचार करायचा आहे, परमात्म तत्व जाणून घ्यायचं आहे. सर्व ठिकाणी जो ईश्वर आहे त्या ईश्वराची आपल्याला ओळख व्हायला हवी आहे. ते जे स्वरूप आहे, ते जे ब्रह्म आहे, तो जो आत्मा आहे, ते जे चैतन्य आहे, त्याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर या 3ही गुणांच्या पाशातून आपल्याला बाहेर पडायला हवं, तेव्हा आपण परमात्म्याजवळ पोचू. आता 19वा आज आपण जो श्लोक पाहणार आहोत त्याच्यात आपल्याला हे पाहायचं आहे. त्यामुळे आता गुणांचा अभ्यास करून झाला, पण या गुणांमध्ये अडकायचं नाही आहे, या गुणांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आता क्षणभर आपण असं पाहूया की असा गुणांच्या पलीकडे जाणारा जो म्हणजे आपल्या दृष्टीने आपण म्हणू जे संत होऊन गेले ना, ज्यांना आपण द्रष्टे म्हणतो ना, या मंडळींचा विचार भगवंताने केल्यानंतर बरोबर आहे. यांना त्या गुणातीत ते झालेले असतात, ते कशात अडकत नाहीत. तर तोच विचार 19व्या श्लोकात आणि पर्यायाने माऊलींच्या 279 ते 299 या 20 ओव्यातून आपण पाहणार आहोत. काय म्हटलं आहे, नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधी गच्छती. आपण गीतेच्या श्लोकाचा आधी अर्थ पाहूया. ते म्हणतात यदा द्रष्टा, आता म्हटलं तसं तो द्रष्टा आहे म्हणजे पूर्ण दिसणारा आहे, त्याला पूर्ण कळतं आहे अगोदरच. असा जो द्रष्टा माणूस आहे किंवा आपण म्हणूया की संत आहेत, अवतारी पुरुष आहेत, ही जी मंडळी आहेत यांचं काय आहे तर गुणेभ्यः अन्यम कर्तारम न अनुपश्यती. गुणेभ्यः म्हटला म्हणजे 3ही गुण, बहुवचनातला शब्द आहे ना, त्यामुळे 3ही गुण. या गुणेभ्यः म्हणजे 3 गुणापेक्षा अन्यम दुसरं वेगळं असं जे काही कर्तारम कोणी करता आहे असं ते स्पष्टपणाने कुणीच करता नाही असं ते स्पष्टपणाने जाणतात. म्हणजे हे जे सगळं घडतं या 3 गुणांपेक्षा वेगळा अन्य कोणी करता नाही. म्हणजे आपल्याकडून जी कृती होते ती आपल्या सत्वरज तमाप्रमाणे होते हे त्यांनाही पक्क कळलेलं आहे. जेव्हा द्रष्टा माणूस या 3 गुणांपेक्षा वेगळा अन्य कोणी करता नाही असं पाहतो, जाणतो. पाहणं म्हणजे काय, हे पाहणं म्हणजे जाणणं आहे, नुसतं या चर्मचक्षुरी पाहायचं नाही आहे, दिसणारी गोष्ट नाही आहे, जाणतो असं त्याचा अर्थ. आणि मग असं जे आहे तो गुणेभ्या परम वेत्ती, मग गुणांच्या पलीकडे असलेल्या तो जाणतो. या गुणांमुळे सगळं होतं आहे बरोबर आहे, पण गुणांच्या पलीकडे असलेला तो जाणतो. 6 मद्भावम अधिगच्छती, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. जरी हे सगळं दृश्य जगातले व्यवहार आहेत या 3 गुणांच्या सहाय्यांशिवाय होणार नाहीत हे जरी मान्य असलं तरी जो गुणातीत होतो, 3 गुणांच्या पलीकडे जो जातो
त्या गुणांच्या पलीकडे असलेल्याला ईश्वर म्हणजे काय ते कळतं, परमात्मा म्हणजे काय कळतं. परमात्म्याचं स्वरूप, ईश्वर म्हणजे काय जाणण्यासाठी आपल्याला तिन्ही गुणांच्या पलीकडे जायला पाहिजे, हा या खरा श्लोकाचा अर्थ. आता द्रष्टा म्हणजे आता म्हटलं तसं तो जाणतो, पाहतो असं म्हणतात. त्याला काय जाणायचं आहे तर खरं स्वरूप काय आहे त्याचं, परमेश्वर म्हणजे काय ते जाणायचं आहे. याच्यासाठी काय व्हायला पाहिजे, असं काही 3 वर्षाची 5 वर्षाची 7 वर्षाची डिग्री कोर्स आहे का तो, की एवढा केला की आपल्याला ते परमात्मा स्वरूप काय ते कळेल, तर नाही कळणार. मग काय आहे तर ते जाणण्यासाठी बुद्धी स्थिर लागते, एकाग्र मन व्हायला लागतं, आपला विवेक जागृत असावा लागतो. अशा माणसाचं जे पाहणं आहे ना, अशा माणसाचं जाणणं आहे ना, त्याला द्रष्ट्याचं जाणणं म्हणायचं. व्यवहारामध्ये आपल्याला असंच सावधान राहावं लागतं सगळीकडे, तिथलं आपल्याला कळतं बरोबर. इथे मात्र आपल्याला विवेक जागृत ठेवायचं आहे, बरोबर आहे. स्थिर बुद्धी पाहिजे, पुन्हा पुन्हा मन इकडे तिकडे, बुद्धी इकडे तिकडे जाते असं चालणार नाही. असं एकाग्रतेनं स्थिरतेनं जो कोणी विवेक जागृत ठेवून विचार करेल, पाहील, जाणेल, त्याला परमात्मा काय आहे ते कळेल, सत्य स्वरूप काय आहे ते कळेल, असं ते आपल्याला सांगतं. आता काय जाणायचं, परमात्मा स्वरूप जाणायचं म्हणजे काय जाणायचं, तो जाणेल बरोबर आहे. कोण जाणेल हेही आपल्याला कळलं, ह्या क्वालिटीज असतील त्याला हे जाणता येईल असं आपल्याला कळलं. पण म्हणजे काय जाणेल, परमात्मा स्वरूप जाणेल म्हणजे काय, तर त्रिगुणांमुळे ज्या वृत्ती निर्माण होतात, आपलं जे प्रत्येक कृती आहे, आपलं जे आचरण आहे, आपले जे विचार आहेत, आपण जे काही कर्म करतो, या सगळ्याला त्रिगुणांचं वर्चस्व असतं. एखाद्या गोष्टीकडे पाहताना आपण या त्या स्वभावाप्रमाणे माणसाच्या मनात तो विचार येईल. सात्विक माणूस कसा विचार करेल, रजोगुणी कसा करेल, तमोगुणी कसा करेल. तर हे जे काही त्रिगुण आहेत हे माणसाची वृत्ती निर्माण करतात. आता हा जो द्रष्टा आहे म्हणजे आता त्रिगुण म्हणा, मन म्हणा, या सगळ्या आपल्या देहाच्या उपाधी आहेत ना. सगळे 3 गुण आहेत ते देहाचे आहेत, मनाचे आहेत. त्यामुळे देहाला जसं तो काही करणार नाही आहे, तो काही करू शकत नाही, कधी करू शकत नाही, तो स्वतः काही करू शकत नाही. त्याच्या मागे असणारी जी चैतन्य आहे त्यामुळे तो इंद्रिय कामं करत, देह जे काम करतो किंवा देह प्रत्येक हालचाल करतो, देह ऐकतो, देह बोलतो, देह पाहतो, इंद्रियांच्या मार्फत ज्या सगळ्या आपल्या क्रिया चालतात, या सगळ्या क्रिया या देहामध्ये असणाऱ्या चैतन्य शक्तीमुळे असतात. ही चैतन्य शक्ती कोणाची, तर ही परमात्म्याची. अगदी तसंच त्रिगुणाला किंवा मनाला सुद्धा या चैतन्य शक्तीशिवाय काहीच करता येत नाही. त्रिगुण झाले काय किंवा मन झालं काय किंवा बुद्धी झाली काय, यांना सुद्धा आता ही जी चैतन्य शक्ती म्हणतोय त्या चैतन्य शक्तीला जाणणारा तो द्रष्टा, म्हणजे परमात्म्याला जाणणारा तो द्रष्टा. कुठूनही काहीही झालं ना तरी सगळे ग्रंथ आपल्याला एकच एक विषय सांगतात, त्या परमात्म्याला जाणायचं आहे, त्या चैतन्याला जाणायचं आहे. आता होतं कसं, आपण विचार करतो मी म्हणजे काय, तर अहम किंवा मी म्हणजे माझा देह. आता मी म्हणजे माझा देह असं जेव्हा मी म्हणते तर लगेच आपल्या लक्षात की ते चूक आहे. मी म्हणजे माझा देह नाही आहे, माझी काहीतरी वेगळी ओळख आहे. माझा देह ही माझी व्यावहारिक ओळख झाली. व माझं नाव सांगेन, माझी डिग्री सांगेन, कोणाशी तरी असणारं माझं नातं सांगेन, माझा पत्ता सांगेन. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या देहासंबंधीच्या आहेत. पण माझी ओळख जी आहे ती स्वरूपाची ओळख आहे, ईश्वराची, परमतत्वाची, सर्वश्रेष्ठ अशा त्या चैतन्याची ओळख आहे. ती ओळख ज्याला होते, ती जो जाणतो, ती जाणण्यासाठी या गुणातीत त्रिगुणांच्या पलीकडे आपल्याला जावं लागतं, असा त्याचा अर्थ. आता हे जे परमात्मा तत्व म्हणताय ते काय करतं, तर ते शरीराच्या कुठल्याच कार्यामध्ये आसक्त नाही आहे. त्रिगुणांनी काम चालतं आहे ते सांगणार नाहीत. आपण नेहमी द्रष्टा शब्द आला ना की सूर्याचं उदाहरण घेतो, आपल्याला ते लगेच लक्षात येतं. म्हणून घ्यायचं की तो सूर्य येतो, त्याच्या वेळेला तो जातो, तो रजा मागत नाही, त्याला सुट्टी नसते, यायचं आणि जायचं हे त्याचं काम आहे, तो दिवसभर करतो. आणि पृथ्वीवरती चालणाऱ्या कुठल्याही गोष्टीला त्याची काहीही अडकाठी नसते. चांगलं झालं म्हणून तो आनंद व्यक्त करणार नाही, पाठ थोपटणार नाही आहे. काही गैर गोष्ट केली पृथ्वीवर तरी तो त्या गैर गोष्टीला अडवणार नाही आहे. अशा प्रकारचा जो सूर्य आहे तो द्रष्टा आहे. तसं हे आपल्यामधलं ईश्वर तत्व आहे, जवळजवळ परमात्मा आहे ना, तो द्रष्टा आहे. तो आपल्याला आपल्या कृतीशी वाचवणार नाही आहे. ते वाचवणारे कोण, तर आपली विचारशक्ती, ती आपली बुद्धिशक्ती. म्हणून आधी म्हणजे विवेक जागृत हवा, ती बुद्धी आपली जागृत हवी, मन आपलं स्थिर हवं,
नाही तर आपल्याला हे गुण ओढून नेणारच आहेत. तमोगुणाचा विचार करताना आपण पाहिलं होतं की एकतर तो चुका करतो, आळशी असतो आणि त्याच्या जोडीला झोप येते. त्यावेळेला सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की त्या तमोगुणाकडून काहीच होत नाही. मग त्या तमोगुणी माणसाच्या आतमध्ये पण आहे ना परमात्मा, पण तो द्रष्टा आहे, तो काही करत नाही. तो असल्याशिवाय आपण काही करणार नाही, पण तो काही करत नाही. अशी गंमत मोठी याची आहे. आता या अर्थाने विचार केला तर हे जे परमतत्व आहे त्या परमतत्वाला तो आत्ता म्हटलं तसं अकर्ता आहे, अभोक्ता आहे, साक्षी आहे, द्रष्टेपण आहे, तो जे काही करतो ते आहे. याला असं असणं आणि नष्ट म्हणजे त्याला म्हातारपण नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारच्या व्याधी नाहीत, त्याला कुठल्याही प्रकारची ताण नाही, भूक नाही, सुख नाही, दुःख नाही, असं हे सगळं आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या वृत्ती नाहीत. तो आत आहे, त्याला ओळखायचं. त्याच्यामुळे आपण सगळं करतो आहोत, पण त्याला कशाचा लोभ नाही, मोह नाही, असंच हवं आहे असं तो म्हणत नाही, काहीच नाही. आता हे जर आपण म्हणतोय तर त्या परमात्म्यापासून म्हणजे की परमात्मा तत्व जे आहे या सगळ्या या गोष्टींपासून ते मुक्त आहे. त्याला हे काही नाही आहे, मोह मद मत्सर नाही, लोभ नाही, आसक्ती नाही, ताण नाही, भूक नाही, सुख नाही, दुःख नाही, काहीच नाही ना. त्या सगळ्यापासून ते मुक्त आहे. नेहमी समुद्राचं उदाहरण आपल्याला देतात. समुद्र कसा आहे म्हटलं तर खरं म्हणजे तो शांत आहे, पण आपल्याला मात्र मोठ्या मोठ्या लाटा दिसतात. आता हे सगळं जे लाटापिटा दिसणं आहे वरवरचं आहे, तो आतमध्ये अगदी शांत आहे. तसं हे परमात्मा तत्व अगदी शांत आहे. सुखदुःखाच्या ज्या काही लाटा असतील त्या वरवरच्या असतात, आतमध्ये तो शांत असतो. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ज्यांना आपण द्रष्टे म्हणतोय, संत म्हणतोय, यांच्या जीवनामध्ये दुःख नसतात असं नाही, पण त्या वरवरच्या लाटा असतात. त्यांच्या जीवनात पण दुःख, आत मात्र ते शांत असतात. सुख येऊ दे, दुःख होऊ दे, आतली शांतता त्यांची जराही बिघडत नाही. असं हे जे परमात्म तत्व आहे, या परमात्मा तत्वाची ओळख आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि असं परमात्म तत्वाची एकदा का ओळख झाली की साधक या अशा गोष्टींमध्ये अडकत नाही, म्हणून ती आपल्याला तोही गुणातीत होतो. परमात्म तत्वाची ओळख होणं म्हणजेच गुणातीत होणं, किंवा गुणातीत होणं म्हणजेच परमात्म तत्व काय आहे ते कळणं. त्यामुळे असं ज्याला जमेल तो गुणातीत झाला. आणि असा गुणातीत तो झाला आहे तो पण आपण आत्ता म्हटलं तसं की तो पण या सगळ्या सुखदुःख आणि या सगळ्या तहान, भूक, वार्धक्य, व्याधीग्रस्त या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असेल. आपण पाहिलं होतं की सत्वगुणी माणसाला उत्तम गती मिळते. रजोगुणी जो माणूस आहे तो पुन्हा मनुष्य लोकामध्ये जन्माला येतो, आणि तमोगुणी जो माणूस आहे तो मात्र पशुवत पुढला जन्म जो आहे तो त्याचा किड्या पकोड्याचा असा त्याला जन्म येतो. माऊली आपल्याला आता 279 पासून 299 पर्यंतच्या ओव्यामध्ये पुन्हा एकदा गुणातीत व्हायचं, या सगळ्याच्या पलीकडे कसं जायचं हे आपल्याला सांगणार आहेत. आपण ओव्यांचा अभ्यास करूया. 279वी ओवी आहे. परी हे वाहणी असो तरी तुझं आन न दिसो, परीसे ते सांगत असो मागील गोठे. आता विषय जो चाललेला आहे त्या आधीच्या 278व्या ओवीपर्यंत आपण असं पाहिलं की या 3 गुणांची सगळी माहिती भगवंत आपल्याला देत होते. त्यामुळे त्या माहितीनंतर त्यांनी आता म्हटलं परी हे वाहणी असो. वाहणी म्हणजे विषय, हा जो चालू असलेला विषय आहे ना तो आता पुरे. माऊली सांगतायत की ही त्रिगुणांची माहिती मी तुला दिली, पण आता आपण थांबूया, हा आता विषय पुरे. तरी तुझं आन न दिसो. आन दिसो म्हणजे अन्य, दुसरं, परमात्मा वस्तूशिवाय दुसरं काहीही नको आहे. आता काय बाकीच्या गोष्टी सोडून देऊया. तुझं आन न दिसो, अन्य काही दिसता कामा नये. काय दिसलं पाहिजे? परमात्मा वस्तू जी आपल्याला मिळवायची आहे तीच आपल्याला दिसली पाहिजे. परीसे ते सांगत असो मागील गोष्टी. हे तुला आता मी सांगणार आहे, हे तुला लक्षात ठेवायचं आहे. आणि मी त्याच्यासाठी तुला मागील एक प्रसंग सांगतो. पूर्वी सांगून झालेला आहे, त्याची आठवण मी तुला परत देतो असं माऊली आपल्यासाठी सांगतात. आता भगवंतानी अर्जुनाला एका 19व्या श्लोकात सांगून टाकलं की ते जे काही आहे ते गुणातीत व्हायचं आहे. तिथे आपल्याला परमात्मा म्हणजे काय ते कळणार आहे, आणि तो कळला म्हणजे मग आपण सगळ्याच्या पलीकडे गेलो, गुणातीत झालो. आता हे कळण्यासाठी माऊली आपली आता तयारी करतात. पहिली तयारी त्यांनी काय केली की आता हा 3 गुणांचा विषय आपण थांबवूया, जरा बाजूला ठेवूया, आणि मी तुला आता ती परमात्मा वस्तू कळण्यासाठी मागची एक गोष्ट सांगतो. मागे मी तुला सांगितलं आहे, तरी ऐसे जाणीजे सामर्थ्य 3ही सहजे होती देह व्याजे गुणची हे. ते म्हणत आहेत की मी तुला लक्षात असं आणून देतो आहे
की तुला ह्या तिन्ही गुणांचं सामर्थ्य काय आहे ते लक्षात असू दे. ऐसे जाणीजे, जाणून घे, लक्षात असू दे, समजून घे. काय सामर्थ्य तिन्ही सहज आहे. हे तिन्ही गुण जे आहेत त्याचं सामर्थ्य तुझ्या लक्षात असू दे. होती देह व्याजे गुणची आहे. हे जे तीनही गुण आहेत हे देहाच्या आश्रयाने व्यक्त होतात. देह व्याजे, देहाच्या आश्रयाने व्यक्त होतात. म्हणजे देह हे या त्रिगुणांचं सामर्थ्य आहे. ते व्यक्त कसे होणार? देह असल्याशिवाय त्रिगुणांना व्यक्त कसं होता येणार? त्यामुळे देह हे त्यांचं खरं सामर्थ्य आहे. तुम्ही लक्षात घे. माऊली छान आपल्याला उदाहरणं देणार आहेत यासाठी. इंधनाचे नि आकारे, अग्नी जैसा अवतरे, का अंगवे तरुवरे भीम भूमी रसो. एकाच ओळीत 2 उदाहरणं माऊलीने दिली. माऊली म्हणतात इंधनाचे नि आकारे. अग्नी जो असतो तो लाकूड म्हणजे मूर्तिमंत खरा अग्नीच असतो. आपण पाहिलं आहे की एखादं झाड जळलेलं दिसलं तर ते जळलेल्या त्या झाडाचा आकार तसाच्या तसा असतो. म्हणजे इंधनाचे नि आकारे, अग्नीला आकार काय? त्या वस्तूचा जो आकार तो अग्नीचा आकार. त्यामुळे लाकूड म्हणजे काय? तर मूर्तिमंत अग्नीच. आणि त्याचं अग्नीला काही स्वतःचा आकार नाही आहे. त्या लाकडाचा जो आकार आहे तो आकार अग्नीचा आकार. ही एक अगदी व्यवहारातली गोष्ट. हे आपण पाहतोच की एखादी सुंभ जळलेलं असतं तर तो सुंभ जळलेला त्याचा पिळसा तसाच असतो. कारण त्या अग्नीला तसा अग्नीला स्वतःचा आकार नाही. तर जी वस्तू त्या अग्नीत गेलेली आहे तिचा आकार तो अग्नीचा आकार. दुसऱ्या याच ओळीमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये दुसरी एक उदाहरण माऊली द्या. का अंगवे तरुवरे भूमी रसो. आपल्याकडे पाणी जर चढवायचं असलं टाकीत तर मोटार लावावी लागते हो. पण भगवंतानी या झाडांमध्ये काय मोटारी लावली आहे? जमिनीतलं पाणी सगळी झाडं शेंड्यापर्यंत खेचून देतात की हो. त्यामुळे अंगवे तरुवरे हे जे वृक्ष आहेत हे वृक्षाच्या आकारामध्ये अशी योजना आहे की जमिनीतलं पाणी ते वरपर्यंत नेतं. दिसणार नाही आहे तुम्हाला, परंतु ते पानं हिरवीगार टोकाची पण आहेत. तर ते पाणी जमिनीतलं खेचून घेण्याचं काम आपोआप वृक्ष करतो आहे. म्हणजे पाण्याला या मोठमोठ्या वृक्षांच्या वेलीच्या आकारातच राहावं लागतं आहे. अग्नीला जसं त्या जळून गेलेल्या वस्तूच्या आकारात राहावं लागलं तसं झाडांच्या आकारात भूमी रसू, जमिनीतला रस म्हणजे पाणी, त्या पाण्याला या आकारात राहावं लागलं. शोधायला गेलं तर पाणी दिसणार नाही आहे, पण पानं हिरवीगार आहेत म्हणजे पाणी आहे. फळं वरती लागलेली आहेत, त्या फळांमध्ये रस आहे म्हणजे पाणी तिथे पोचलं आहे. खोडामध्ये पाणी पोचलं आहे. त्या मुळांकडून सगळ्या या वृक्षाला, वेलीला जिकडे तिकडे पाणी पोचलं आहे. भूमी रस असा शब्द आहे. का अंगवे तरुवरे भूमी रसो. अशा मोठमोठ्या वृक्षांच्या वेलींच्या आकारातच हा भूमी रस असतो. आणखीन एक उदाहरण देत आहे. नाना दहियाचे निमिसे. स्त्रियांना लगेच हे आपल्याला उदाहरण कळेल. परिणमे दूधची जैसे. दूध आहे, दुधाला आपण विरजण लावलं, दही तयार झालं, त्याच्या आकारात बदल झाला. लिक्विड फॉर्ममध्ये असणारं दूध आता ते घट्ट झालं आहे, त्याच्या आकारात फरक झाला आहे, परिणाम वेगळा झाला आहे. दूधच आहे पण दुधाचा परिणाम वेगळा. काय विकार काय झाला, परिणाम काय झाला, बदल काय झाला, तर दुधाचं दही झालं. आणखीन एक म्हणतात का मूर्त होय उसे गोडी जेवी. ऊस आहे, या ऊसामध्ये त्या गोडपणा धारण केलेला आहे. म्हणजे त्याचा जो आकार आहे त्याच्यामध्ये जो रस आहे त्या रसामध्ये सगळे गोडवा आहे. म्हणजे भूमीचा रस त्याच्या माध्यमातून गेला की गोड होऊन जातोय. ऊसाचा रस इतका गोड आहे. आता हे 4 ज्या आपल्याला उदाहरणं माऊली दिली, लाकडाचा आकार सांगितला किंवा लगेच वृक्षवेलींच्या आकारामध्ये म्हणजे पाणी कसा, भूमीरस कसा असतो सांगितलं. दह्याचं आणि दुधाचं उदाहरण दिलं की दुधाचा फॉर्म बदलला म्हणजे आकार बदलला. आणि ऊससुद्धा भूमीरस कसं गोड धारण करतोय रस ते पाहिलं. तैसे हे स्व अंतःकरण देहची होती त्रिगुण म्हणून बंधासी कारण घडे किर. आता या 283 ते सांगतायत की हे जे अंतःकरण आहे किंवा हा जो देह आहे यांच्या योगाने हे त्रिगुणच कार्य करतात. काय कार्य करतात? जो गुण आहे म्हणजे लाकडामध्ये अग्नीचा गुण आहे म्हणून ते काम झालं. लाकूड जे जळलं कारण त्याच्यामध्ये मूळ गुण आहे अग्नीचा. झाडामध्ये पाण्याचा गुण आहे म्हणून त्याचं रूपांतर आपल्याला दिसलं. दह्यामध्ये दुधाचा गुण आहे, ऊसामध्ये गोडपणाचा गुण आहे म्हणून तो भूमीरस गोड झाला. तसं या देहामध्ये त्रिगुण आहेत.
सत्वरजतम या देहात आहे, त्यामुळे त्यांच्या योगानं त्रिगुणाचं कार्य चालतं. थोडं समजून घ्यायला आपल्या पण छान माऊलींनी 4 उदाहरणं देऊन आपल्याला पटवलं आहे की याच्यामध्ये जसा तो गुण आहे तसा आपल्या देहामध्ये हे त्रिगुण आहेत, सत्वरजतम आहेत. तैसे हे स्वांतःकरण देहासी होती. हे जे 3 गुण आहेत ते देहाच्या योगाने म्हणजे किंवा अंतःकरणाच्या योगाने कार्य करतात. कार्य करण्यासाठी त्यांना देहाचा उपयोग होतो आहे बरोबर, पण ते आतमध्ये आहेत. म्हणून बंधासी कारण घडे कीर. मग आता ते हे जे काही बंधासी कारण म्हटलं आहे म्हणजे परमतत्व किंवा आत्मतत्व या देहाशी जे एकरूप झालेलं आहे ते आहेच आहे. त्या 3ही गुणांच्या तावडीमध्ये ते सापडतं म्हणजे ते बंधाला कारण होतं. परमात्मा तत्व आतमध्ये आहे आणि ते ह्या शरीराशी एकरूप झालेलं आहे. ते 3ही गुण शरीरामध्ये आहेत आणि त्यामुळे ते या 3 गुणांच्या तावडीत सापडतं आणि त्याच्या बंधनात अडकतं. म्हणजे काय होतं तेही आपल्याला स्पष्ट करतील. पण आपल्याला आता हा विषय लक्षात आला की आतमध्ये परमात्मा तत्व आहे, परंतु त्रिगुणांच्या साह्याने म्हणजे देहाच्या साह्याने त्रिगुण व्यक्त होतात. जसं झाडांमध्ये हे सगळं आत आहे, तिथे काय आपण फांदी तोडली किंवा फळ तोडलं तर पाणी नाही दिसणार आहे. ते कसं आलं तर त्याच्या वेगळ्या रूपात आलं. फळांमध्ये रसाच्या रूपाने आलं, पानांमध्ये त्याच्या जे हिरवगार पान आहे त्याच्या पानांच्या मध्ये ते जलतत्व आलं. ह्या सगळ्या गोष्टी जशा आल्या तसं त्यामध्ये तो गुण आहे. तसं आपल्याला ते सांगतात की हे तीनही गुण आपल्या देहामध्ये या अंतःकरणामध्ये देहाशी आहेत. आणि या देहाशी परमतत्व असल्यामुळे मग असे आपण पाहिलं की ते असल्याशिवाय यांच्याकडून कामं होणार नाही आहेत. देह मन बुद्धी अंतःकरण झालं काय किंवा आपली इंद्रिय झाली काय, या सगळ्यांशी त्या परमतत्वाची एकरूपता आहे, ते जोडलेलं आहे. म्हणूनच ते होतं. ते त्याचा अर्थ असा की म्हणून बंधाची कारणं घडे केलं. खरं नेमकं काय होतं तर या गुणांच्या तावडीमध्ये हे परमतत्व आत्मतत्व अडकतं आणि त्यामुळे ते पण बंधनाला कारण होतं. परी चोज हे धनुर्धरा जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उणा नव्हे. पण माऊली अर्जुनाच्या निमित्ताने सांगतात की धनुर्धरा काय आहे, चोज हे आश्चर्य असं आहे. चोज आहे म्हणजे आश्चर्य आहे. परी चोज हे आश्चर्य असं आहे की एवढा हा गुंफिरा, ही जी काही गुंतागुंत आहे, 3 गुण देह इंद्रिय तो आत असणारा परमात्मा जे चैतन्य जे काही ह्या सगळ्या गोष्टींची गुंतागुंत इतकी झालेली आहे तरी देखील मोक्षाचा संसारा उणा नव्हे. मोक्षाच्या आड येत नाही बरं का. हा जो नरदेह मिळाला आहे ना ते मोक्ष मिळवण्यासाठीच नरदेह मिळाला आहे. याच नरदेहाला शक्य आहे मोक्ष मिळवणं. बाकी कुठल्या 84 लक्ष योनीतल्या जीवाला मोक्ष मिळणार नाही आहे. त्यामुळे ही जरी गुंतागुंत सांगितली मी तुला की सूक्ष्मदेह आहे, हे सगळे त्रिगुण तिथेच आहेत, या त्रिगुणाच्या गुंताड्यात त्या आत्मतत्व किंवा परमात्मतत्व अडकला आहे, अशी किती जरी गुंतागुंत झाली असली तरी मोक्षाच्या आड येऊ शकत नाही बरं. त्रिगुणांमध्ये अडकलेलं हे जे आत्मतत्व आहे ते मुक्तच असतं आपल्याला असं वाटतं, परंतु त्या त्रिगुणांच्या मध्ये जरी ते असलं तरी देखील त्याच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. ते अडकलेलं आत्मतत्व मुक्त आहे. देहामध्ये अडकला आहे त्यामुळे देहानी आपल्या मनाने बुद्धीनी विवेकानी विचारांनी प्रयत्नांनी जर का या त्रिगुणांवर मात केली तर ते आतलं चैतन्य आहेच. पण हे सगळं आपल्यालाच करायला हवं. हे करणार नाही ते चैतन्य जे आहे किंवा ते जे काही परमात्मा तत्व आहे ते करणार काही नाही. ते आहे म्हणून आपल्यालाच सगळं करायचं आहे. ही गोष्ट जी आहे ती समजून घ्यायला हवी आहे किंवा ती समजलेली असते पण ती आपल्याला कृतीत आणायला हवी आहे. त्रिगुण आपुलालेनी धर्मे देहीचे माथीत साऊमे सारिताही न खोये गुणातीतता. हे जे त्रिगुण म्हटलं आहे 3 गुण आहेत ते आपुलालेनी धर्मे आपापल्या धर्माप्रमाणे देहीचे माथीत साऊमे देहाकडून सगळी कर्म करून घेतात. आपापल्या धर्मामुळे सात्विक माणसाची मनोवृत्तीप्रमाणे तो सात्विक कर्म करतो. म्हणजे सगळी पुढील कर्म आपापल्या धर्माप्रमाणे ते करून घेत असतात. चाळीताही न खोवे गुणातीतता. अगदी ती जी आत्मवस्तू आहे त्या आत्मवस्तूच्या गुणातीतपणाला जराही धक्का लागत नाही. ही फक्त गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. आत असणाऱ्या आत्मतत्वावर त्याचा काही परिणाम होणार नाही, ते आहेच आहे. देह टाकला की सगळी पंचमहाभूतं आपापल्या ठिकाणी जाणार आहेत. देहाचं काय व्हायचं ते होणार आहे आणि ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व राहणारच आहे. अशा पद्धतीनं ही गोष्ट लक्षात घ्यायची.
त्याला काही धक्का लागत नाही. गुणातीतपणाचा जो त्याचा गुण आहे तो तिथेच आहे. आता ही गोष्ट समजून घ्यायची म्हणजे काय करायचं, परमात्म तत्व गुणातीत आहे आणि आपल्याला गुणातीत व्हायचं आहे. अगदी तर्कशास्त्राप्रमाणे आहे. परमात्मा तत्व गुणातीत आहे, आपल्याला गुणातीत व्हायचं आहे आणि गुणातीत होण्यासाठी फक्त आपण म्हणजे देह नाही, आपण म्हणजे आत्मतत्व आहोत, ईश्वर आहोत असं मानलं की काम झालं. मी म्हणजे देह आहे असं म्हटल्यामुळे या ते गुणात अडकतोय. गुणातीत व्हायचं असेल आणि जर का या आपण म्हटलं की आत्मवस्तू जी आहे ती गुणातीतच आहे, मग आता असंच आहे, तो परमात्मा तो गुणातीत आहे, आपल्याला गुणातीत व्हायचं आहे, मग आपण म्हणजे ती परमात्मा वस्तूच आहोत, आपण म्हणजे देह नाही, हे समजलं, हे जाणून घेतलं की माऊली सांगतात आपलं कामच झालं. पण तरीही गुणातीत असल्यामुळे ते कुठेच अडकत नाही, असून नसतं असं जे काही वर्णन आहे. आता ऋषीमुनींनी संतांनी हे आपल्या जीवनात प्रत्यक्ष दाखवलं आहे. आपण त्यांच्या उदाहरणांच्या साह्यानेच हे समजून घेऊ शकतो. व्यवहारातली सगळी कर्म सांभाळायची आणि असं सगळं व्यवहारातली कर्म सांभाळूनसुद्धा त्या कर्माशी असंगता ठेवायची, म्हणजे कुठे मी केलं असा भावच मनात आणायचा नाही. हे जे आहे ना, हे त्यांचं ऋषीमुनींच्या किंवा संत सज्जनांच्या एक यशस्वी चारित्र्याचं लक्षण आहे असं म्हणायला हवं. त्यांना हे जमतं कारण ते गुणातीत झालेले असतात. आत्मतत्व गुणातीत आहे, आत्मतत्व हे माझं खरं स्वरूप आहे असं म्हणणं वगैरे सगळं सोपं आहे, परंतु या ऋषीमुनींच्या संतांच्या चरित्रातच आपल्याला पाहायला मिळतं, कारण ते या सत्वरजतमात अडकत नाही. आपण आपल्याशी विचार करायचा म्हटलं तर आपण आपल्या समजा मला असं चांगलं झालं, काही आनंदाची गोष्ट झाली की आपल्याला आनंद होतो की नाही, तर होतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली की आपल्याला आनंद होतो, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही आपल्याला वाईट वाटतं. आपलं हे जे आनंद होणं वाईट होणं, कुणी आपल्याला चांगलं म्हटलं आपल्याला बरं वाटतं, कोणी आपल्याला अपमान केला आपल्याला वाईट वाटतं, हे जे सगळं अडकणं आहे, या सगळ्या वेळेला ही जी सगळी ऋषीमुनी संत मंडळी असतात ही उदासीन असतात, अलिप्त असतात. म्हणजे हा फरक कळावा म्हणून आपण फक्त असं लक्षात घ्यायचं की आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकतो. चांगलं वाईट, मान अपमान या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, त्यामुळे आपल्याला चांगलं ह्याच्यात आपण अडकतो. आणि या ऋषीमुनी संत सज्जनांचं काय होतं की द्रष्टा म्हटलं, ज्याला परमात्मा तत्व कळलं आहे, ते गुणातीत होतात. म्हणजे त्यांचं काय असतं तर हे सगळं त्यांच्यात नसतं का हो. त्यांना कोणी चांगलं म्हटलं वाईट म्हटलं त्यांना काही कळत नाही का हो, तर कळतं, पण ते या सगळ्यापासून उदासीन असतात, अलिप्त असतात. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या गोष्टी बोलणं निराळं असतं आणि ते आत्मसात करणं हे निराळी गोष्ट असते. पण या आपल्या संत चरित्रांमधून आपल्याला हे कळतं की त्यांचं जे वागणं आहे ते असं असतं. इतकं अलिप्तपणानं ते घेतात, नाहीतर ते याच जगामध्ये वावरत आहेत. आपल्यासारखं जे काही चांगलं वाईट सुखदुःख आहे ते त्यांनाही आहे, पण त्या सगळ्यांपासून ते अलिप्त आहेत. ते त्याच्यावरती आपल्या आचरणावरती त्याचा परिणाम करून घेत नाहीत असं आपल्याला दिसतं. आता आचरणात आणणं ही गोष्ट फारच निराळी आहे. जे काही चांगलं घडतं ते आपल्याला म्हणजे चांगलं घडतं ते आपणच केलेलं आहे की आपण केलं नसलं तरीसुद्धा आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे हे मी होते म्हणूनच झालं वगैरे. तर अशी गोष्ट यांच्या बाबतीत नसते, हे समजलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे आपण तो नेहमीच अभंग घेतो की झाडाचं पानसुद्धा त्याची सत्ता म्हणून हालतं. झाडाचंही पान हाले त्याची सत्ता, साळुंकी मंजुळं बोलत असे वाणी. सगळं जे काही आहे ते त्याचं आहे. झाडाचं पानसुद्धा त्याच्या शक्तीशिवाय हालत नाही. म्हणजे बोलविता धनी वेगळाचे असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. तर जो करविता आहे, आपण बोलविता म्हणजे आता आपल्याकडून करवून घेणारा, तो करवून घेणारा पण तोच आहे. तुकाराम महाराज म्हणजे फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई. माझं काहीच नाही यातलं, भगवंताचं जे आहे तेच फक्त सगळं आहे, माझं ह्याच्यात काही नाही. असं जे अलिप्तपण आहे ते अलिप्तपण यांच्याजवळ असतं आणि त्या अलिप्तपणामुळे हे गुणातीत होतात. आणि जे गुणातीत असतात तेच परमात्मा तत्व जाणतात. असं एक एक पुढे आहे. आता नेमकं आपण कुठल्या पायरीवर ते आपण ठरवतोच, आपल्याला कळतंच की आपण फारच आता तळातल्या पायरीवर आहोत, आपल्याला खूप पायऱ्या चढून जायचं आहे. तर हे सगळं कशामुळे, तर गुणांच्या प्रभावापासून आपल्याला असं खरं म्हणजे दूर राहता येतं. गुण वेगळे आणि आत्मतत्व वेगळं हा एकदा आपल्याला बोध झाला की आपण
म्हणजे देह असतो, गुणही असतात, पण त्या गुणांचा या प्रभाव जो असतो तो प्रभाव संपतो. हे फक्त कळणं, हे जाणणं, याच्यामध्ये आपण म्हणतो की शांत असणं, मन स्थिर असणं, बुद्धी स्थिर असणं, विवेकी असणं, विचारी असणं, या सगळ्या गुणांच्या साह्याने हे होऊ शकतं. देह पण आहे, गुण पण आहे, परंतु देह जरी असला तरी त्या गुणांचा त्याच्यावरती प्रभाव नसतो. अशा पद्धतीने पुढल्या लगेच 286व्या ओळीमध्ये माऊलीने उदाहरण दिलं आहे, ऐसी मुक्ती असे सहज. आता हे कळणं सहज आहे, माऊलींच्या दृष्टीने आहे. आपल्याला पुन्हा 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 वाचूनसुद्धा आपण मागेच येतो. पण ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसौ तुझं, जे तू ज्ञानांबुज द्विरे फुके. अर्जुनाला सांगतात, अर्जुना म्हणतात की ही जी काही आहे ना, हे अगदी सहज होणारी गोष्ट आहे बरं का. ही मुक्तीमधली सहजता मी तुला सांगितली आहे, सहज होणारी गोष्ट आहे. देहातीत होणं, परमात्मा वस्तू कळणं हे सहज होईल आणि तुला तर जमेलच. अर्जुनाला सांगण्याचा उद्देश असा आहे. त्याला त्यांनी असं म्हटलं आहे, तू कसा आहेस, तू ज्ञानांबुज आहेस, ज्ञानरूपी कमळावरचा द्विरेफू म्हणजे भ्रमर आहेस. त्यामुळे सहजपणानं त्या अंबुज म्हणजे कमळामधलं रस तू चाखू शकतोस. आता अर्जुन ज्ञान हवा आहे अर्जुनाला, आणि त्यामुळे अर्जुनाचा ज्ञानाचा भुकेला आहे आणि त्याला भगवंत सांगतो हे तुला सहज मिळणार आहे. अर्जुनाची भूक कसली आहे, ज्ञानाची म्हणजे मुक्ती कशी, त्याची भूक आहे. आणि तो सहज भगवंत त्याला सांगतो आहे की हे तुला सहजपणानं प्राप्ती होईल, कारण तू ज्ञानाचा अंबुज म्हणजे कमळातला मध घेणारा असा भ्रमर आहेस, त्यामुळे ते तुला सहज जमेल. आता अर्जुनाला सांगितलं आहे ते बरं आहे का अर्थ आहे. आपण सुटलो त्याच्यातून की सामान्यांसाठी हे नाही आहे, अर्जुनाला हे जमेल, तुम्हा आम्हाला काही जमणार नाही असं जणू काही माऊलीने सांगून टाकलं. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी आता परिसू तुझं, ही मुक्ती काय आहे ती सहज प्राप्त होणारी आहे, ती मी तुला सांगतो. आपण तुला म्हणायचं की ठीकच आहे, अर्जुनासाठी ते सांगितलेलं आहे, आपल्याला काही ते जमेल असं नाही, पण आपण अर्जुनाला काय सांगितलं आहे ते निदान वाचण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न तर करूया. अशा अर्थाने पुढे बघू. पुढे म्हणतात की आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नो हे मागे, बोलिलो ते खाजे तेवीची हे. ते म्हणतात की गुणाजोगे गुणी. आता गुणी आणि गुणाजोगे म्हणजे काय, ते हे मी जे तुला सगळं सांगतोय ना ते तत्व किंवा रहस्य, खाजे तेवीची हे मी तुला रहस्य सांगतोय. हे सगळं ज्या गुणांच्या योगाने, आता त्रिगुण आहेत ते सारखं ते की आपलं त्रिगुण म्हणायला नको आहे, या गुणांच्या योगाने ते जे चैतन्य आहे त्याला मुळीच संग घडत नाही. कुठल्या का सत्व रजतम काही का होईनात, त्याच्या योगाने या चैतन्यावर काहीच त्याचा परिणाम होत नाही, असं मी तुला पूर्वी सांगितलं होतं. नोहे मागे पूर्वी तुला सांगितलं होतं. त्याचं रहस्य हेच आहे, देहाचे सगळे जे कारभार आहेत, देहाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चैतन्याच्या अस्तित्वाशिवाय होत नाहीत, ही गोष्ट खरी आहे. असं जरी असलं तरी त्या चैतन्याला या देहातल्या त्रिगुणांचा संग घडत नाही, चैतन्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. मग सत्वरजतमाचा कशावर परिणाम होतो, आधी कुठला गुण असा वरचढ का होतो, तर त्याची कारणं आपण लक्षात घेतली की आपल्याजवळ असणारं अविवेकीपण, राग, लोभ, हे जे काही षड्रिपू यांच्यामुळे आपले जे काही रजतम असतात ते फाळून निघतात. राग आपल्याला येण्याची काय, आणि मग राग कुणाला येतो तर मनाला येतो. बुद्धी काम करत नाही, त्या बुद्धी त्या रागाला शांत ठेवू शकत नाही, अविवेकीपणा वाढतो आणि परिणाम जो दिसतो तो पण इंद्रियांवरच दिसतो. रागलेल्या माणसाच्या मुठी आवळल्या जातात, त्याच्यात कपाळावर आठ्या येतात, डोळे रागाने लाल होतात, अध्वा तद्वा शब्द वापरले जातात. हे सगळं कशावर होतं, तर या सगळ्याचा जो परिणाम आहे तो इंद्रियांवर होतो, मनावर होतो, बुद्धीवर होतो. त्यांनी त्यांची कामं नीटपणाने केली नसल्यामुळे घडतं, असं आपल्याला माहीत आहे. याचा या देहातल्या चैतन्यावर काहीच परिणाम होत नाही, किंवा चैतन्य याला आहे असं काही कर सांगत नाही. हे फक्त जाणून घे. आता आपल्याला थोडं थोडं कळण्यासारखं वाटेल की हे जे काही आहे देहाचे सगळे जे कारभार आहेत ते या चैतन्याच्या अस्तित्वाने चालतात. म्हणजे रागसुद्धा व्यक्त करण्यासाठी जे काही आपण करतो ते आतमध्ये चैतन्य असल्यामुळेच करतो, ही गोष्ट खरी आहे. पण तरी देखील हे सगळं चैतन्याला त्या त्रिगुणांचा संग होत नाही. आता
म्हणजे कमळाच्या पानासारखं आहे. कमळाचं पान जसं पाण्यात असून पण अगदी निर्लेप असतं तसं आहे. पुढे माऊली सांगतात, तरी पार्था जई ऐसे बोधलेनी जीवे दिसे, स्वप्न का जैसे चैलेनी. आता ही गोष्ट खरी आहे, हे ज्ञानी जीवांना समजतं. आत्ताच सांगितलेलं की गुणांचा आणि आपला काही संबंध नाही, या चैतन्याचा, या त्रिगुण असण्याचा काही संबंध नाही. आणि मग त्याच्यासाठी माऊली आपल्याला एक उदाहरण देत आहे, स्वप्न का जैसे चैलेनी. म्हणजे जसा जागा झाला माणूस की मग त्याला जे स्वप्न पडलेलं असतं त्या स्वप्नातील गोष्टींचा काही संबंध नाही आहे, त्याला कळतं. जागा झाल्यावर कळतं. जोपर्यंत तो स्वप्नावस्थेत असतो तोपर्यंत ते स्वप्नच त्याला खरं वाटतं. त्या स्वप्नामध्ये तो काय काय बघत असेल, परंतु जागा झालं कळतं की अरे ते सगळं स्वप्न होतं. तसंच हे आहे, ज्ञानी जीवांना समजतं की गुणांचा आणि आपला काही संबंध नाही. स्वप्नातून जागा झाल्यावर कळतं की त्या स्वप्नात घडलेलं जे बघितलं आपण ते काही खरं नव्हतं, ते स्वप्नातलं होतं. आता आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा आपण आपल्याला विसरलेले असतो. आपलं बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या स्वप्नामध्ये असल्यामुळे ते राहिलेलं असतं. किती विसरलेलं असतो तर आपलं स्वरूप पण आपण विसरलेलं असतो. त्यामुळे जे काही घडतं ते आपल्याकडून झालं असं आपण समजतो. मग त्याला आपण काय काय दिवसा जे बघतो तेच आपल्याला स्वप्नात दिसतं वगैरे वगैरे, मनी वसे ते स्वप्नी दिसे वगैरे म्हणतो. हे खरं आहे. पण सामान्य माणूस, तुम्ही आम्ही स्वप्नातील गोष्टींनी थोडे घाबरून जातो, काहीतरी त्याचा अर्थ लावतो. पण ते स्वप्न आहे असं म्हटलं की ते ह्याच्यातून जरा तरी आपल्याला बाजू लावतं. जागं झालं की त्या स्वप्नाचा आणि आपला काही संबंध नाही आहे हे आपल्याला समजतं. तसं आहे, ज्ञान झालं, बोध झाला की गुणांचा आणि आपला काही संबंध नाही हे आपल्याला समजतं. त्रिगुणातीत व्हायचं आहे ना, मग आधी आपला त्याच्याशी संबंध नाही हे आपण ठरवायला पाहिजे. मग तेव्हाही आपला देह असतोच. देह असल्याशिवाय नाही, देह आहे पण आपलं असणं हे नसण्यासारखं असतो आपण, पण ते नसण्यासारखं असतं. असं केलं, साधुबोध झाला, नुरोनिया ठेला. न्यूरोनिया म्हणजे उरलाच नाही. सामान्य माणसं आपलं तुमचं आमचं असं असतं की आपलं अज्ञान असतं. सारखं सारखं आपल्याला मी म्हणजे देहच आहे अशी आपली धारणा असते. हे खरं म्हणजे महत्त्वाचं अज्ञान आहे. साधू संत ज्ञानी आहेत कारण साधू संत हे देहातीत आहेत. त्यामुळे ते भगवत स्वरूप असल्यामुळे त्यांना त्यांची पक्की धारणा आहे. त्यांना पक्कं माहिती आहे की हा भाडोत्री देह आहे, काही वेळापुरता आपल्याला देवाने पाठवलेला आहे, हे त्याला पक्कं माहिती असतं. आपण मात्र या देहाच्या प्रेमात असतो. हा मोठा ज्ञानी अज्ञानी, सामान्य माणूस आणि संत यांच्यातला फरक आहे. त्यामुळे ते सारखं आपल्याला समजून घ्यायला लागतं आहे. मग आता अज्ञानी माणसाला या सगळ्या अज्ञानातून बाहेर पडायचं आहे आणि साधू संतांकडे जायचं आहे. म्हणजे मग त्यांना जे काही कळलं आहे ते जसं काही करतायत तसं आपल्याला कळेल. त्यांचं जे काही साधू संतांचं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याने आपलं अज्ञान नाहीसं झालं, ते दूर झालं. म्हणजे देहबुद्धी गेली तर आपल्याला हे आत्मबुद्धी काय आहे ती समजेल, तर आपल्याला परमात्मा वस्तू काय आहे ती समजेल. त्यामुळे आपल्याला परमात्मा वस्तूची ओळख करून दिली. ती कोणत्या मार्गाने मिळेल तेही सांगितलं. ती ज्यांना कोणा मिळालेली आहे त्यांची उदाहरणं पण आपल्यासमोर आहेत. असा जर आपण विचार केला आणि आपण या देहबुद्धीतून बाजूला होऊ शकलो तर आपलं अज्ञान दूर होईल असं ते सांगतात. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी कळी, सळण होता कल्लोळी अनेकदा. माऊली सांगतात समजा असं झालं, ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी कळी, तीरावर उभे आहोत, नदीच्या काठावर समजा आपण उभे आहोत आणि मग बिंबलो म्हणजे आपलं प्रतिबिंब त्या पाण्यात पाहतोय. कल्पना करा, पाण्याच्या काठी उभे आहोत, आपलं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं आहे. पाणी कल्लोळं हल्लं तर पाणी हल्लं की आपलं प्रतिबिंब पण हे हलणारच. प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे त्यामुळे प्रतिबिंब पण हलतं आणि त्यामुळे आपण अनेक दिसतो पाण्यामध्ये. ही तर आपली नेहमीची म्हणजे उदाहरण आहे की प्रतिबिंब आहे आणि आपण हललेलो नाही आहोत, आपण स्थिर आहोत. परंतु पाणी हलत आहे ना, आणि पाणी हलत असल्यामुळे आपली अनेक बिंब त्याच्यामध्ये दिसतात. का नटलेनी लाघवे नटू जैसा न झकावे, तैसे गुण जात देखावे न होनिया. अजून एक उदाहरण देत आहे. नाटकातला काम करणारा नट असतो, तो काय करतो, त्याच्या नाटकातल्या भूमिकेशी अगदी एकरूप जरी झाला असला
तरी तो आपलं मूळ विसरत नाही. त्या नाटकामध्ये त्यांनी जी भूमिका केलेली आहे त्या भूमिकेशी तो अगदी एकरूप असतो, बरोबर आहे. पण म्हणून त्याचं आपलं नाव गाव आपण कोण आहोत हे तो विसरून जात नाही. स्वतःला काही तो विसरत नाही आहे, म्हणजे स्वतःला तो फसवतही नाही आहे. तो तेवढ्या काळापुरतं त्या नाटकाच्या ह्याच्यापुरताच तो त्या रूपामध्ये गेलेला आहे. अगदी त्याप्रमाणेच आपण खरे गुणांपासून वेगळे आहोत. त्या हे जे की चाललं आहे आपलं, हे खरं नाटक चाललं आहे. आपलं मूळ स्वरूप काय आहे, तर मूळ आपलं आत्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. हे आपण जे काही करतो आहोत ते नाटक आहे असं समजायला पाहिजे. आपल्या स्वरूपापासून आपलं हे वेगळं आहे. मग आपण म्हणजे गुण नाही असा साधूंचा संतांचा जो अनुभव आहे, किंवा आत्ताच्या प्रतिबिंबाच्या उदाहरण आपण पाहिलं. आपण म्हणजे काय आहे, ते आपलं प्रतिबिंब आहे. तो जो नट आहे तो करत असलेली भूमिका जी आहे ती काय आहे, वस्तुतः त्या भूमिकेशी त्याचा काही संबंध नाही आहे. अगदी राजाची भूमिका केली, त्या स्टेजच्या खाली आला की तो सगळ्यांसारखाच आहे. म्हणून काय स्टेजच्या मागे काही त्याला राजासारखा कोणी सन्मान देणार नाही आहेत. तो मुजरा वगैरे सगळा स्टेजवर तेवढ्यापुरता. त्याचं जे खरं रूप आहे ते आपल्याला तो पण विसरत नाही, अन्य मंडळी पण विसरत. वस्तुतः असं लक्षात घेतलं तर आपल्याला गुणातीत व्हायचं म्हणजे काय ते कळेल. आणखीन माऊली सांगतात, पै ऋतुत्रय आकाशे धरून या ही जैसे नेदिजेची एक केवसे वेगळेपण. ते म्हणतात आकाशामधून 3 ऋतू आहेत, उन्हाळा पावसाळा हिवाळा येतात जातात, पण या आकाशाच्या अवस्थेमध्ये जराही बदल होत नाही. सगळ्या गोष्टी घडत असतात, आकाश आहे तसंच आहे, त्याच्यावर काही होत नाही. आकाशाच्या आधारे ऋतू आले आणि गेले, आकाश जसंच्या तसं. इतकं असंग, इतकं अलिप्त असं आपलं जे वेगळेपण आहे. बरं, पुन्हा असं आहे, नेदिलेची एक केवसे वेगळेपण. त्या वेगळेपणाला कमीपणा पण नाही आहे, अलिप्त आहे. आणि त्या अलिप्तपणाने म्हणजे जे चाललं आहे ते चालू दिलं आहे, त्याच्यात आपल्याला कमीपणा पण घेतलेलं नाही. तरी आपल्या वेगळेपणाला कमीपणा येऊ देत नाही, त्याचं अस्तित्व आहेच आहे. ढग येत आहेत आणि जात आहेत, ऋतू होत आहेत आणि होत आहेत, आकाश आहे तसंच आहे. तैसे गुणी गुण परवते जे आपडपे असे आथिते तिये अहम बैसे अहंते मूळकेची आहे. मूळस्थानी काय म्हणतात, तसं गुणी गुण परवते. गुणांचा जो व्यवहार आहे ना तो चालू आहे. गुणांचा व्यवहार चालू असताना म्हणजे जिवंतपणीच, बरं का, मुक्ती नंतर मिळेल, नंतरचा विचार नाही माऊली करत. आत्ता जिवंतपणी गुणातीत असं जे आहे ते जे आपलं सहज स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, तिथे आपली बुद्धी स्थिर व्हायला हवी. हे सगळं जिवंतपणी व्हायला हवं. देह असतानाच आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख व्हायला हवी. देह टाकल्यानंतर मग कुणावर राज्य करणार आपण, त्यामुळे तेव्हा काहीच उपयोग नाही. गुणांचा व्यवहार चालू असताना म्हणजे जिवंत असताना गुणातीत असं आपल्याला होता आलं पाहिजे. देहाचा अहंकार गेला पाहिजे, मी म्हणजे देह आहे हे आधी विसरता आलं पाहिजे. तो ब्रह्माचा अनुभव तेव्हा आपल्याला येणार आहे, खरी ओळख आपली आपल्याला तेव्हा होणार आहे. म्हणजे मग सगळी भ्रांती फिटणार आहे. मग असे म्हटलं तसं सुख दुःख हे सगळं जाणार आहे. या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जाता येईल. हे जे सगळं सृष्टी चक्र आहे ना, तो सगळा हा प्रकृतीचा खेळ आहे. आपण कशातच नाही असं अलिप्तपणानं आपल्याला या सगळ्याकडे बघता आलं पाहिजे. मग आता पै तेथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणाची क्रिया जाता नियोजित. माऊली म्हणतात असं त्या तेथुनी म्हणजे त्या ठिकाणाहून पाहता आपलं कसं आहे, साक्षी मी अकर्ता, आपण केवळ साक्षी अकर्ते आहोत. आणि हे गुणाची क्रिया जाता नियोजित, आणि या सगळी जे क्रियाकर्माला आहे हे गुणच कारणीभूत आहेत हे आपल्याला जाणायचं आहे. म्हणजे जे करतो आहे ते गुणांमुळे करतो आहे, पण गुणांमुळे करत असलो तरी त्या गुणात आपल्याला अडकायचं नाही आहे. म्हणजे करायचं सगळं पण अलिप्तपणानं करायचं. केलं असं आपण लक्षातच घ्यायचं नाही. जो पण जिवंत आहोत तोपर्यंत कर्म करायला हवं. कर्म करायचं म्हणजे ते त्रिगुणांचं सहाय्य हवं. आणि असं सगळं जरी असलं तरी आपण करते नाहीच, अकर्ते आहोत, करून अकर्ते असं आपल्याला करता यावे. सगळं करायचं आणि आपण मात्र तिथे कोणीच नाही, क्रेडिट घ्यायचं नाही, हा त्याचा खरा अर्थ. सत्वरजतमांचा भेदी पसरू कर्माचा होत असे तो गुणांचा विकास हा. ते म्हणतात सत्वरजतम यातील गुणांच्या भेदी पसरू कर्माचा, पसरू म्हणजे पसारा, विस्तार. यातील गुणांचं जे की कमी अधिक असेल, कुठली प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या 3 गुणांचं
प्रमाण वेगळं वेगळं असतं. तर असा जो काही गुणांचा अधिक कमी जास्त असेल आणि त्यामुळे ती सगळी कर्म होतात. जो काही गुण कमी जास्त स्वरूपाचा आपल्यामध्ये असेल त्याप्रमाणे आपण करतो. होत असे तो गुणांचा विकार व्हा. याचा अर्थच असा आहे की कर्मांना, आपल्या कर्मांना गुण कारणीभूत असतात. आपल्या हातून चांगलं कर्म घडायचं असेल तर स्वाभाविकच आपला सत्वगुण वरचढ असतो. आपण काही दुसऱ्यासाठी गैर गोष्ट केली तर आपण म्हणूया की तो तमोगुणच आपल्यावरती आलेला असतो. याचा अर्थच असा आहे की आपल्या हातून घडत असणाऱ्या कर्मांच्या मागे हे गुण कारणीभूत आहेत. अगदी सरळ आहे. या माझी मी ऐसा वनी का वसंतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतुभूत. माऊली आपल्याला निसर्गातलं उदाहरण देत आहेत. ते म्हणतात की वसंत ऋतू आला की लगेच पालवी फुटते हो, सगळीकडे छान हिरवगार होतं. म्हणजे एखाद्या वनाला ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी काय होतं तर वसंत ऋतू यावा लागतो, आपोआप पालवी फुटते. यया माझी मी ऐसा वनी का वसंतू जैसा. आता असं जरी असलं तरी तो वसंत ऋतू अलिप्त आहे. त्यांनी कुठे पाट्या लावल्या का मी आलो आणि बघा कसं छान हिरवगार झालं. आपण असं म्हणतो की तो आला, त्याची चाहूल लागली की हिरवगार होतं, पण त्या ऐश्वर्यापासून तो ऋतू मात्र अलिप्त असतो. प्रत्यक्ष तो काहीच करत नाही, आपोआप घडतं. त्याच्या येण्याने आपोआप सगळं हिरवगार होतं. असं जे काही आपण प्रत्यक्ष अनुभवतो वनवैभव, त्याला जो कारण आहे तो कुठल्याही कर्मांनी लिप्त नाही. तो एक तर काही करताना दिसत नाही. बरं, करताना काही करत असला तरी तो इतका अलिप्त आहे की आपण काही म्हणू शकत नाही हा आता आला ना, आता बघा सगळं हिरवगार होईल. आपोआपच घडतं. वसंत ऋतूला पाट्या लागाव्या लागत नाहीत की आता मी आलो आहे बघा सगळं हिरवगार होणार आहे. त्याच्या केवळ अस्तित्वाने, त्याच्या केवळ असल्याने सगळं काही वन ऐश्वर्य प्राप्त होतं. तसं आहे त्या आत्म्याच्या म्हणजे चैतन्याच्या अस्तित्वाने सगळं काही होत असतं. गुणविकार जे आहे त्या गुणविकारांना आधार म्हणून असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य असं वसंत ऋतूप्रमाणे अलिप्त आहे. ते आहे त्याचा काही आपल्या कर्मासाठी त्याचा उपयोग आहे. कर्म आपल्या आपल्या बुद्धीनी, विवेकाने, आपल्या मनाने, स्थिरतेने आपल्याला करायचे. आणखीन एक उदाहरण, का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे. आता म्हणतात तारांगणी लोपावे, रात्री लुकलुकणाऱ्या तारका आहेत त्या तारकांनी नाहीसं व्हावं, लोपावं म्हणजे नाहीसं व्हावं. किंवा सूर्यकांती उद्दीपावे, सूर्यकांत मणी जो असतो त्या मण्यातून पाझर फुटतो म्हणे, अग्नी उत्पन्न होतो. तसं सूर्यकांती उद्दीपावे, त्या सूर्यकांत मण्यातून अग्नी उत्पन्न व्हावा. किंवा कमळी विकासावे, किंवा सूर्य आला की कमळ विकसित व्हावं. चंद्रकमळ असतात, सूर्यकमळ असतात. चंद्र आकाशात आला की चंद्रकमळ उगवतात, सूर्य आकाशात आला की सूर्यकमळ उगवतात. मग आता असं जेव्हा सगळं घडतं, या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे घडतात असं आपण म्हणतो, त्या सूर्याला काही त्याची दाद आहे का हो? चांदण्या लोकतायत का काय, सूर्यकांत मण्यातून पाझर फुटतोय का कमळं उगवत आहेत, काहीच त्या सूर्याला त्याची दाद नाही आहे. हे जे काही परिणाम घडतात ते त्याच्यामुळे घडत आहेत, परंतु तो त्याची काही दाद घेत नाही, त्याला काहीच माहिती नाही आहे. ये कोणाची काजे कही सविती या जैसी नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये सूर्याचं करते पण नाही, सविती या जैसी नाही, तो काही म्हणतच नाही. तर सूर्याचं आपलं काही त्याच्या आपल्यामुळे हे सगळं घडतं आहे असं ह्याला काहीच माहिती नाही आहे. तैसा अकर्ता मी देही सत्तारूप. हे असं सगळं करून सुद्धा सगळं सहज होतं. सूर्य आहे आणि सूर्यामुळे आपोआपच कमळं फुलतात. तो सूर्य जसा जसा जातो तशी आपण शेती पाहतो त्या सूर्यफुलाची, तसं तसं ते सूर्यफुलं आपली दिशा बदलतं. सूर्याला त्याची दाद कुठं आहे? त्याला काहीच नाही आहे. तसं आहे हे सगळं होऊनही तो अलिप्त असतो. तसं हे संत अवतारी पुरुष देहात असूनही अकर्ते असतात. तैसा अकर्ता मी देही सत्तारूप असं चालतं की सगळं करतो परंतु तिथे आपण केल्याचा काही दाद फिर्याद नसते. मी दाऊनी गुण देखे गुणता हे मी या पोखे ययाचे मी निशेखे उरे जे मी. ते म्हणतात हे काय होतं, गुण माझ्या प्रकाशामुळे दिसतात, त्या चैतन्याची सत्ता आहे त्यामुळे ते दिसतात, माझ्या सत्तेवर ते जगतात. गुणता हे मी या पोखे, पोखे म्हणजे वाढतं, त्याच्यामुळेच वाढतात, त्याच्यामुळेच नाहीसे होतात.
सगळं त्याच्यामुळेच घडतं. जे काही उरतं ते पण माझंच रूप आहे. म्हणजे जे काही घडतं ते सगळं चैतन्याच्या अधिष्ठानावर घडतं. ते चैतन्य आहे म्हणून सगळे गुण कार्यरत होत आहेत. हे तर आता अगदी पक्क आपल्या लक्षात आलं आहे की चैतन्य असल्यामुळे सत्वरजतम कार्यरत होत आहेत आणि म्हणून ते चैतन्य तत्व एका अर्थाने साक्षी आहे, हे कळलं आहे. आता प्रश्न असा आहे, म्हणजे गुणातीत होण्यासाठी, याच देहामध्ये गुणातीत होण्यासाठी त्या चैतन्याने काहीच करायचं नाही आहे. ते असणं एवढंच त्याचं काम आहे. आता ते आहे आणि आपल्याला गुणातीत व्हायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर हे अशा अलिप्तपणाने आपल्याला प्रत्येक गोष्ट करावी लागेल. ऐसे नि विवेके जया उदो होय धनंजया ये गुणातीतत्वतया अर्थपंथे. आता ह्या 299व्या ओळीमध्ये माऊली आपल्याला सांगणार आहेत की अर्जुना, असं आपल्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा एक विवेक निर्माण होतो. काय म्हटलं आहे, ऐसेनी विवेके जया उदय होतो. अंतःकरणात असा एक विवेक निर्माण होतो, त्याला अर्थातच गुणातीतत्व असं येतं. गुणातीत अवस्था प्राप्त होते. अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा विवेक जागृत होणं म्हणजे गुणातीत होणं. आता याचा अर्थ काय, ये गुणातीतत्वतया अर्थपंथे. अर्थातच हा एकमेवच मार्ग आहे. गुणातीत होण्याचा मार्ग काय, तर आपल्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा विवेक निर्माण व्हायला हवा. सगळ्या एवढ्या 20 ओव्या आपण आत्ता वाचल्या, या 20 ओव्यांमधून आपल्या लक्षात असं आलं, महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की देहात असतानाच आपल्याला परमात्मा तत्व कळायला हवं आहे. आणि देहात असताना याचा अर्थ आतमध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे तोच परमात्मा आहे, त्याला आपल्याला जाणायचं आहे. आणि गुणातीत व्हायचं आहे, म्हणजे हे जे गुणातीत होणं आहे, त्या गुणातीत होतांची आपली जी कर्म आहेत, आपण जरा साधक आहोत त्यामुळे आपण सात्विक गुणाचा विचार करू, रजतमातून आपण मोकळे झालो असं जरा स्वतःला जरा मान्य करूया की ठीक आहे, आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत त्यामुळे आपण असं म्हणूया की रजतम नाही आहे आपल्याजवळ. पण सत्वगुणाच्या पण अतीत व्हायचं आहे, कारण सत्वगुणाचं सुद्धा अहंकार येतो की मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करते, मी ज्ञानेश्वरीवर बोलते, म्हणजे आला अहंकार. मी काहीतरी करते असं माझ्या या देहाबद्दल मी म्हणणं म्हणजे अहंकार आला. मग माझ्या या अशा कृतीबद्दल कोणीतरी मला चांगलं म्हटलं म्हणजे अहंकार आला. ते चांगलं म्हणणं मला बरं वाटतं म्हणजे अहंकार आला. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते गुण आपल्याला अडकवतात. आणि मग गुणातीत व्हायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्या बुद्धीच्या, विवेकाच्या, स्थिर मनाच्या सहाय्यानं याच्यातून अलिप्तपणानं बाजूला होण्याचा प्रयत्न करायचा. ही जी की आहे ती गुणातीत अवस्था आहे. आणि ती गुणातीत अवस्था प्राप्त होण्यासाठी माऊलीने फक्त विवेक शब्द वापरला बरं का. अशा प्रकारचा विवेक, पण अशा प्रकारचा म्हणजे कशा प्रकारचा ते आधी आपल्याला उदाहरणांच्या सहाय्याने त्यांनी आपल्याला सांगून दिलं. आता प्रश्न असा आहे की ठीक आहे, या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन जे काही आत्मतत्व वगैरे आपल्याला किंवा मोक्षाचा, मुक्तीचा जो विचार त्यांनी करायचा आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे. पण आता प्रश्न लगेच असा होणार आहे की असं ज्याला जमतं पलीकडे जाणं, त्याला जन्म मृत्यू जरा व्याधी यातून मुक्तता मिळते का. श्रोत्यांची शंका असणार आहे. देहात असूनही मोक्ष पावला पाहिजे, देहात असूनही या परमार्थ तत्वाचा अनुभव घेतला पाहिजे, देहात असूनही आपल्याला गुणातीत होता आलं पाहिजे. मग देहातीत असणाऱ्याला यातून पण मुक्तता मिळेल का. किती साधा वाटणारा प्रश्न आहे. म्हणजे आता दरवेळेस आपण संतांचं उदाहरण घेऊन सांगतो की हे कायमची त्यांना सगळी सुखसुविधाच प्राप्त झाली ती असं नाही आहे. त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची दुःख आली की हो. मग हा प्रश्न काय आहे, तर या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन या सगळ्यातून मुक्तता मिळेल का असा प्रश्न आपल्या मनात येईल. तोही प्रश्न साधारणपणे असं असतं की आपल्या मनात काय प्रश्न येतील त्या प्रश्नांचा विचार लगेच भगवंताच्या लक्षात येतं की असं घडेल, त्यामुळे त्याची उत्तरं तर लगेच देऊन टाकतो. तर पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला ते गुणातीत झाल्या म्हणजे या देहाच्या उत्पत्तीला जे कारण आहे हे 3 गुण आहेतच ना, या 3 गुणांच्या अतीत व्हायचं, 3 गुणांच्या पलीकडे जायचं. आत्म्याचा परिचय आपण करून घेतला, त्या परमात्म्याला आपण ओळखलं, मग असं सगळं झालं तर मग जन्ममृत्यू जरा दुःख विमुक्त हा
जन्ममृत्यू जरा व्याधीपासून आपल्याला मुक्त होता येईल का, आणि एक अमृतत्व ज्याला म्हणतो ते आपल्या प्राप्त होईल का, असा प्रश्न मनात येईल. तर त्याचा विचार आपल्याला पुढल्या ओव्यांमध्ये माऊली करणार आहेत. आज मात्र 19व्या श्लोकाचा किंवा या 20 ओव्यांचा आपण विचार केला तर आपल्याला 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायला माऊली सांगतायत. खूप अवघड गोष्टी आहेत, अशा काही या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या म्हणजे आपण गुणातीत झालो असं होणार नाही आहे. परंतु आपल्याला माऊली सांगतायत की आत असणारं जे चैतन्य आहे, म्हणजे आपण जिवंत असतानाच आपल्याला या मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. देह गेल्यानंतर मुक्त हो वगैरे असं नाही आहे, देहात असतानाच. मग मुक्तीचा अनुभव म्हणजे काय, तर चैतन्य असताना म्हणजे आपण जिवंत असतानाच आपल्याला गुणातीत व्हायचं आहे. म्हणजे या 3 गुणांच्या सहाय्याने आपण करत असलेल्या कर्मांमध्ये अडकायचं नाही. इतकं अलिप्त होऊन जायचं, करायचं सगळं पण केलं तरी अलिप्त व्हायचं. आपण छान छान उदाहरणं निसर्गातली घेतली. वसंत ऋतू म्हणत नाही, आपोआप पालवी फुटते आणि आपण असं ठरवतो की एवढी पालवी फुटली, हिरवगार झाला आहे म्हणजे वसंत ऋतू आला, कोकिळ गायला लागली, मोहर आंब्याचा दिसायला लागला, कोकिळ गायला लागला, असं जे आपण म्हणतो याच्यावरून आपल्या लक्षात येतं तो क्रेडिट घेत नाही. असं आपल्याला जमेल का, असं जमणं म्हणजेच गुणातीत होणं असं आहे. असा पुरता आपण आपल्या या 20 ओव्यांचा विचार करू आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करायचा आहे. कारण त्याचं एक मोठं आपल्याला एक फळ पुढल्या श्लोकामध्ये मिळणार आहे की ह्याच्यातून नुसतं गुणातीत होणं नाही आहे. गुणातीत झालं ना की आपल्याला जन्ममृत्यू जरा व्याधी देहाच्या आहेत, आपल्याला नाही आहेत, हे पुढे माऊली सांगणारच आहे की येणं जाणं किंवा या देहामध्ये होणारी जे सगळे विकार आहेत, परिवर्तन आहेत, बदल आहे, हे व्याधी येणार, वार्धक्य येणार, येणारं तर येऊ दे, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही आहे, कारण मी म्हणजे देह नाहीच आहे. अशा याला आपल्याला माऊलींना न्यायचं आहे, म्हणून ते आपल्याला या पद्धतीने सांगतात. तो भाग आपण पुढला 20वा श्लोक आणि पुढल्या ओव्या पुढल्या शुक्रवारी बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.